व्यासपीठ गावची खबर न्यूज। नरेशदादा पाटील युवा प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत असताना यंदाही शिवजयंती साजरी करण्यात आली। बुधवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी महिलांसाठी हळदी कुंकू सोहळा आयोजित केला असून सर्व माता भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्या रेश्मा राजेश पाटील यांनी आवाहन केलं आहे। आदरणीय श्री नरेशदादा पाटील युवा प्रतिष्ठानात मार्फत हळदी कुंकवाचा कार्यक्रम शिवजयंती निमित्त आपण साजरा करीत आहोत आणि आज शिवजयंती निमित्त न होता 25 फेब्रुवारी 2026 रोजी आपण हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तर मी सर्व महिलांना आवाहन करते की मोठ्या संख्येने इथे उपस्थिती दाखवून आपण या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा। तसेच भोजनाची व्यवस्था महिलांची कोणतीही गैरसोय न होता व्यवस्थित असं कार्यक्रम राबवण्यात येत आहे। तर आपल्या सर्व महिलांनी तालुक्यातून जिल्ह्यातून सर्व महिलांनी येऊन या हळदी कुंकवाचा कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करते। त्याचप्रमाणे महिलांसाठी आकर्षक अशी बक्षिसे उपलब्ध केलेली आहेत। लाडकी बहीण योजना, त्यासाठी लकी ड्रॉ मध्ये स्कूटी अवेलेबल आहे आणि प्रथम बक्षीस पैठणी आणि एक टीव्ही उपलब्ध आहे। सेकंड बक्षीस आहे शेगडी आहे आणि तिसरं बक्षीस आहे मिक्सर, कुकर अशी अनेक बक्षिसे त्यांनी उपलब्ध केलेली आहेत। तर सर्व महिलांना आणि एक तासाने सर्व महिलांना नथ अशी उपलब्ध भेटवस्तू मिळणार आहे। तर सर्व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी मी तुम्हाला विनंती करते। नरेशदादा पाटील युवा प्रतिष्ठान आणि ढेकू गावातील तरुण सहकारी गेल्या 13 वर्षापासून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरे करत असतात। छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला महिला भगिनींचा आदर कशा पद्धतीने केले ते आपण इतिहासात वाचलंय। त्याचाच कुठेतरी मनामध्ये असलेली भावना त्या दृष्टीने गावातील सहकारी महिला भगिनी दरवर्षी हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करतात। शिवजयंती निमित्तानं सर्वत्र कार्यक्रम असतात, त्यामुळे हळदी कुंकू कार्यक्रम आणि सिने अभिनेते क्रांतीनाना मालेगावकर यांचा खेळ पैठणीचा कार्यक्रम, लकी ड्रॉ कुपनच्या माध्यमातून स्कूटी, LED टीव्ही, मिक्सर अशी 30 बक्षिसांची खैरात होणार आहे। तसेच आलेल्या माता भगिनींचा सन्मान करणार असून भोजनाची व्यवस्था केली आहे। जवळपास 5000 महिलांची उपस्थिती राहील असा विश्वास जिल्हा परिषद सदस्य रेश्मा पाटील यांनी व्यक्त करत प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत भाजपाचे खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार सुरेश लाड, देवेंद्र साटम, भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे आयोजक माजी जिल्हा परिषद सदस्य सभापती नरेश पाटील यांनी माध्यमांना सांगितले। नरेशदादा युवा प्रतिष्ठान ढेकू यांच्या तर्फे महिलांसाठी दरवर्षी जो हळदी कुंकूचा मोठ्या उत्साहात कार्यक्रम साजरा केला जातो या वर्षीचं हे 14वे वर्ष आहे। तर तालुक्यातून हा खूप मोठ्या संख्येने हा कार्यक्रम आयोजित केला जातो। तर महिलांची काही गैरसोय होऊ नये म्हणून आमच्या महिलांतर्फे महिलांची चांगली व्यवस्था केलेली आहे, जेवणाची असो किंवा काही असो। तसेच महिलांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। तसेच लकी ड्रॉचा सुद्धा दादांनी महिलांसाठी लकी ड्रॉ स्कूटी ठेवलेली आहे। तसेच मानाची पैठणी आहे महिलांसाठी। तसेच प्रत्येक तासाला महिलांसाठी नक्की दादांनी हे केलेले आहेत, उपलब्ध करून दिलेलं आहे। तरी जास्तीत जास्त तालुक्यातून महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती।